हॅलो स्टुडंट्स, आपण झूम मीटिंगमध्ये एक जवळजवळ 8 दिवस झूम मीटिंग घेतली. त्यामध्ये असे अनुभव आले की बरेच विद्यार्थी झूम मीटिंग अटेंड करण्यासाठी तेवढे सक्षम नाही आहेत. म्हणजे कुठेतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कुठेतरी वेळेचा प्रॉब्लेम आहे, की असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला काय करावं लागतात. झूम मीटिंग अटेंड करत असताना, झूम मीटिंग कंडक्ट करत असताना आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम काय झाले फेस करावे लागले. मग आता या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी तर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक व्हिडिओ हेच माध्यम आपल्याला शिल्लक राहिलं. त्यामुळं सरते शेवटी आपण व्हिडिओकडे वळत आहोत. आता आपण काय करणार आहोत, पूर्ण आठवडाभरामध्ये मंडेपासून ते फ्रायडेपर्यंत व्हिडिओ तुम्हाला सेंड केले जातील, व्हिडिओ तुम्हाला दिले जातील मंडेपासून ते फ्रायडेपर्यंत. सॅटरडेला तुम्हाला एक आपण झूम मीटिंग घेत जाऊ आणि झूम मीटिंगमध्ये तुमच्या काही समस्या असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं असेल तर ते झूम मीटिंग आपण काय करणार आहोत त्यावेळी कंडक्ट करणार आहोत. ओके. आणि झूम मीटिंग झाल्याच्या त्यानंतर लगेच मग त्या दिवशी पण व्हिडिओ मिळाला तर, नाही तर 5 दिवस शिकवणं चाललं आहे आमचा विचार. त्यानंतर शनिवारी झूम मीटिंगद्वारे तुम्हाला टीचिंग होईल थोडी, आणि त्यानंतर मग संडेला तुम्हाला त्या घटकावरती एक्झाम असेल, जेवढं तुम्हाला 8 दिवसामध्ये वगैरे वगैरे शिकवलं आहे त्यानुसार. तर सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ऑनलाईन सेक्शनला तेवढाच प्रतिसाद द्यायचा आहे, जेवढा प्रतिसाद आपण इतर गोष्टींना देतोय. मी पाहतोय विद्यार्थी ऑनलाईन भरपूर आहेत, व्ह्यूज भरपूर येत आहेत, पण व्ह्यूज सगळे येत आहेत परंतु विद्यार्थी शेवटपर्यंत कोणी बघत नाही. आणि बघणारे विद्यार्थी बघतायत, वाद नाही, आणि त्यांची संख्या थोडी कमी आहे. त्यामुळे कोणता प्रश्न जर ऑन दी स्पॉट विचारला की त्या मुलांना त्याचा ॲन्सर येत नाही. जसं की आपण प्रेशर बघत होतो, प्रेशर पाहिले, आपण प्रेशरच्या बऱ्याचशा कन्सेप्ट बघितलेत. आज आपल्याला बघायचं आहे प्रेशर. आपण बघितलं कशाला म्हणायचं प्रेशरची क्वांटिटी कशी आहे. स्केलार क्वांटिटी म्हटलं जातं त्याला, किंवा टेन्साईल क्वांटिटी असं म्हटलं जातं. त्याच्या डायमेन्शन मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. आणि काल परवा दिवशी झूम मीटिंगमध्ये आपण काय पाहिलं होतं, त्या झूम मीटिंगमध्ये आपण त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे बघितलं होतं. सिंपल प्रॉब्लेम होते, परंतु काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला वेगवेगळं शिकायला मिळत होतं. ते कशाप्रकारे आपण मॉडिफाय करता येईल, कशाप्रकारे आपल्याला तो प्रश्नामधून आपला जो काय म्हणतात त्याला, सिंपल जरी क्वेश्चन असला तर त्या प्रश्नामधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळे फॉर्म्युले आपण त्यातून काढत होतो आणि त्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं. एक प्रॉब्लेम बघितला होता आपण एलिफंट आणि एका गर्लचा. एक मुलीने एक पायाचं मुलीचं प्रेशर किती असू शकतं, तर ते 2 पायाचं किती असेल, एलिफंटला किती पाय तर 4. मग या प्रकारे त्या दोघं जणांचा रेशो कसा काढायचा हे आपण त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्हॅरिएशन ऑफ प्रेशर वर्टिकल विथ डेप्थ हे बघायचं आहे आपल्याला. आता वर्टिकल विथ डेप्थ कसं पाहायचं पहा. आता त्याच्यासाठी एक स्वतंत्र एक्सप्रेशन आहे पहा, त्याला काय म्हणतात, एक्सप्रेशन फॉर तुम्हाला दिसत असेल, यस, एक्सप्रेशन फॉर प्रेशर, expression for pressure at a point due to liquid column, COLUMN. स्पेलिंग सांगण्याचा अर्थ तिथपर्यंत माझा हात जात नव्हता म्हणून मी ते थोडं ब्रीफली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. चला, इथं चमकत असेल तुम्हाला समजून घ्या, कारण माझ्यासमोर ट्यूबलाईट आहे, दिवसभरात वेळ मिळाला नव्हता म्हणून रात्री शिला करतोय मी.
रात्री व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय. पहा, एक्सप्रेशन फॉर अ प्रेशर ॲट अ पॉइंट ड्यू टू लिक्विड कॉलम. लिक्विड कॉलमनी एक्झर्ट केलेलं प्रेशरचं आपल्याला काय करायचं, ॲट दॅट पॉइंट आपल्याला काय काढायचं, एक्सप्रेशन काढायचं. त्यासाठी मी कन्सिडर अ वेसल, फर्स्ट पॉईंट काय असणार आहे, कन्सिडर अ वेसल, कन्सिडर अ वेसल, कन्सिडर अ वेसल. आता इथे मी वेसल काढून दाखवते. पहा इकडे, पहा एक असं एक वेसल आहे. हे एक प्रकारचं वेसल आहे. याच्यामध्ये इथपर्यंत आपण बघूया त्याचं, इथपर्यंत काय त्याचं लिक्विड आहे, इथपर्यंत काय लिक्विड आहे, लिक्विड कॉलम. इथं काय म्हणू आपण, वॉटर. इथं काय वॉटर आणि इथं काय एअर. इथं आहे वॉटर, इकडं काय एअर आहे. कन्सिडर याच्या आतमध्ये एक सिलेंडर कन्सिडर करायचं आपल्याला. हे पहा इथं मी सिलेंडर दाखवते तुम्हाला. पहा इथे एक सिलेंडर आहे. सिलेंडर, त्या सिलेंडरचा एरिया, इथं आपल्याला काय आहे ते एरिया. ए म्हणजे काय एरिया. सिलेंडरचा काय आहे तो एरिया. हा काय एरिया. इथं लिहितो मी एरिया. आणि ही एवढं जे आहे ती सिलेंडरची काय आहे, ती आहे हाईट. ती सिलेंडरची काय आहे, हाईट आहे. हे एवढं काय असणार आहे, त्याचा एरिया असणार आहे. जसं की मी असं काढून दाखवतो तुम्हाला. हा सिलेंडर आहे. ते सिलेंडर आपण पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर लिक्विड कॉलम त्याच्यावरती किती एक प्रेशर एक्झर्ट करू शकतं हे आपल्याला पाहायचं आहे. आता पहा, हे ए म्हणजे काय, तर त्याचा एरिया. आणि एच म्हणजे काय, तर या सिलेंडरची पाण्यामध्ये असणारी हाईट, पाण्यामध्ये असणारी हाईट. तर आपल्याला त्याचंच एक्सप्रेशन काढायचं. हे मी रफ करतो, ते फक्त फिगर तेवढी काढून ठेवा, समजावी म्हणून हे काढलं होतं एक्सप्रेशन. कन्सिडर अ वेसल. हे वेसल काय करायचं, तुम्हाला कन्सिडर करायचं. आणि वेसल कन्सिडर केल्याच्या नंतर पहा काय सांगितलं त्यांनी, कन्सिडर अ वेसल फिल्ड विथ वॉटर ऑफ डेन्सिटी. कन्सिडर अ वेसल फिल्ड with water, filled with water of density rho. Filled with water of density rho. Area A, cross sectional area, cross sectional area of cylinder, cross sectional area of cylinder A, and H is the height imagined to be a vessel. यानी H इक्वल टू काय असेल, हाईट. शॉर्टमध्ये लिहितो इथे, अपुरा वेळ आहे म्हणून. ठीक आहे, H इक्वल टू हाईट ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथं दिसतं आहे. ठीक आहे, इथपर्यंत दिसतंय म्हणून इथून एक अशी रेष ओढून घेतो, जेणेकरून याच्यावरती तुम्हाला हे होणार, लिहिता येईल मला. चला, आता याच्यावरती प्रेशर जे ॲक्ट होतंय पहा, फोर्स जो ॲक्ट होतोय तो फोर्स कसा असणार आहे, द वेट ऑफ लिक्विड कॉलम एक्झर्ट डाऊनवर्ड फोर्स. आता काय होतं, वेट ऑफ लिक्विड कॉलम ह्या सिलेंडरवरती डाऊनवर्ड फोर्स काय करत असतं, ॲक्ट करत असतं. आणि तो डाऊनवर्ड फोर्स कसा असतो, F इक्वल टू M इंटू जी. कसा आहे तो, F इक्वल टू M इंटू जी. डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स काय करतोय तिथं, ॲक्ट केला जातो. कसा करताय, डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स तिथं काय होतोय, ॲक्ट होतोय. आणि ते डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स जो असतो त्याला आपण काय लिहितो, M इंटू जी. F इक्वल टू M इंटू जी. इक्वेशन नंबर 1. याला काय म्हणू आपण, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 झालं आपलं. त्यानंतर पुढं पाहू, आता पुढं काय सांगितलं पहा बरं, द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड. आता पाहायचं आहे आपल्याला, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम on bottom of the cylinder, on cylinder करू आपण, on cylinder.
सिलेंडरवरती जे प्रेशर ऍक्ट करतंय, कोण करतंय प्रेशर ऍक्ट? लिक्विड कॉलम त्याच्यावरती जो प्रेशर ऍक्ट करतोय, तर ते प्रेशर आपण इथं लिहिणार आहोत, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? फोर्स अपॉन एरिया. मग आपण असं पण लिहितो, फोर्स तर काय येतो? एम इंटू जी अपॉन काय आहे? एरिया. एम इंटू जी अपॉन एरिया. कारण फोर्सचा फॉर्म्युला आता इथंच बघितला आपण, एम इंटू जी अपॉन एरिया, जशात तसं. पण आपल्याला मास माहिती आहे. मास कसं काढलं जातं पहा. मास काढण्याचा फॉर्म्युला आणखी एक आहे पहा. तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहित असेल. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन काय असतं? व्हॉल्यूम असतं. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मग त्यानुसार मग जर बघितलं आपण, मास इक्वल टू काय असणार आहे? मास इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मास इक्वल टू काय असतं? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आणि इथं जी डेन्सिटी आहे त्याला कशाने डिनोट केलेलं आहे? त्यांनी रोनी डिनोट केलेलं आहे. मग आपण इथं लिहिता येईल पहा, मास इक्वल टू काय होणार आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजेच काय? एम इक्वल टू स्मॉल एम इक्वल टू रो इंटू मास इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम. रो इंटू काय आहे ते? व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूमचा आणखी एक फॉर्म्युला असतो पहा. व्हॉल्यूम इक्वल टू लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट हा काय असतो? व्हॉल्यूमचा एक फॉर्म्युला असतो. ओके, व्हॉल्यूमचा काय असतो? एक फॉर्म्युला असतो. मग त्या व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्याला आपण काय, इक्वेशन नंबर 2 आहे पहा. मग ह्याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. पण एल इंटू बी जे आहे, वेअर एरिया इक्वल टू एल इंटू बी. मग एरियाचं जे सूत्र आहे, एरिया जर बघितला आपण लेंथ इंटू विड्थ असतं. मग आपण इथं काय लिहिता येईल पहा. इथं आपल्याला असं पण लिहिता येईल पहा. काय लिहिता येईल आपल्याला इथे आपल्याला असं लिहिता येईल, व्हॉल्यूम बरोबर ए इंटू एच. व्हॉल्यूम बरोबर ए इंटू एच आणि इथं काय? रो. मास बरोबर काय झालं? मास बरोबर हे कन्सेप्ट आला पहा. काय आलाय तो? काय फॉर्म्युला तयार झाला? ए इंटू एच इंटू रो. कसा झाला नीट पहा. आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासचा फॉर्म्युला जर बघितलं तर काय असणार आहे? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मासचा फॉर्म्युला काय असणार आहे? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. ओके, तर आता डेन्सिटी इथं कशाने डिनोट केली? रोनी. ओके, इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा आणखी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता? व्हॉल्यूमचा लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. त्याच्यामध्ये लेंथ इंटू विड्थ जर बघितलं तर त्याला कशाने डिनोट करतो आपण? एने. मग त्यामुळे इथं आपण काय घेतलं? ए घेतलं. हे इक्वेशन नंबर 3. याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. ठीक आहे. मग आता आपण काय करायचं? कंपॅरिझन करायचं. आपण कशाला कंपॅरिझन करायचं? कंपेअरिंग. मी इथं लिहितोय, सगळ्यांना दिसतंय. पुढचं कितवा पॉईंट? 5th पॉईंट. comparing equation 2 and 3 we get. आता दोन इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचे. कोणते? हे सेकंड आणि हे थर्ड. सेकंडमध्ये एम ची व्हॅल्यू इथं ठेवून देऊ आपण. पहा बरं, प्रेशर इक्वल टू एम ची व्हॅल्यू काय? ए. इथं काय? एम जी अपॉन ए आहे. एम इंटू जी अपॉन ए आहे आणि एम ची व्हॅल्यू इथं आहे. एम ची व्हॅल्यू आपण लिहू इथं ए एच रो आणि हे झाली एम ची व्हॅल्यू इंटू काय इथं? जी अपॉन ए. कशामुळे घेतलं हे आपण? वेअर एम इक्वल टू ए एच रो. मग ए काय होईल? त्यातलं कॅन्सल होईल. मग काय राहील इथं? ए इक्वल टू एच रो जी
H rho g, where h equal to height of a cylinder, g rho equal to density of a liquid, and g equal to acceleration due to gravity. Clear? Acceleration due to gravity. Rho equal to काय? G equal to acceleration due to gravity. This is the required expression for pressure at a point due to liquid column. एका लिक्विड कॉलमनी त्याच्यावरती ॲक्ट केलेलं, एखाद्या बॉडीवरती लिक्विड कॉलमनी ॲक्ट केलेलं जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण या फॉर्म्युलेनुसार सोडू शकतो. तो फॉर्म्युला आहे एच रो जी. एच म्हणजे हाईट ऑफ अ सिलेंडर इनसाइड द लिक्विड, रो मीन्स वॉट डेन्सिटी ऑफ लिक्विड, अँड जी मीन्स वॉट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. परत एकदा पहा, या लिक्विड कॉलमनी किंवा वॉटर कॉलमनी या सिलेंडरवरती ॲक्ट केलेलं प्रेशरचं एक्सप्रेशन आपल्याला इथं पाहायचं आहे. प्रेशरचं काय बघायचं? एक्सप्रेशन बघायचं. मग त्यासाठी एक कन्सिडर वेसल घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये एक सिलेंडर टाकून दिला, त्या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए, त्या लिक्विडची डेन्सिटी रो, एच एवढी काय त्या सिलेंडरची हाईट, एच इक्वल टू काय असणार? हाईट, एच इज इमॅजिनरी टू बी इनसाइड द लिक्विड वगैरे वगैरे. आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती जे प्रेशर ॲक्ट होणार आहे, वेट ऑफ अ लिक्विड कॉलम एक्झर्ट अ डाऊनवर्ड फोर्स. हे लिक्विड कॉलम जे आहे तो डाऊनवर्ड फोर्स त्या सिलेंडरवरती काय करणार आहे? ॲक्ट करणार आहे. आणि तो डाऊनवर्ड फोर्स काय असणार आहे? एफ इक्वल टू एम इंटू जी. तो डाऊनवर्ड फोर्स कसा असणार आहे? एफ इक्वल टू एम इंटू जी. हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. ओके, द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. मग त्या लिक्विड कॉलमवरती जे प्रेशर एक्झर्ट होतं आहे ते एक्झर्ट होणारं प्रेशर आपण बघतो. प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. आता फोर्स काढण्याचा फॉर्म्युला आपण इथं बघितला होता, एम जी अपॉन एरिया. पण आपल्याकडे डेन्सिटीचा एक फॉर्म्युला आहे. पहा, डेन्सिटीचं काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास काढायचं असेल तर डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. ओके, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याकडे कोणता? लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू विड्थ बरोबर काय असणार आहे? एरिया. लेंथ इंटू विड्थ इक्वल टू काय असेल? तो एरिया. आणि असं जर असेल, एरिया जर असला तर आपण एमच्या व्हॅल्यू जर इथं ठेवलं तर काय असणार आहे? ए एच रो. हा त्याचा काय होतो? कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा आहे म्हणून. ठीक आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला इथं तयार होतो. काय होतं तयार? एल इंटू बी इक्वल टू एरिया. म्हणजे इथं फक्त एच राहीन फक्त. म्हणजे काय? ए एच. हे बरोबर, हे दोन्ही बरोबर काय असणार आहे? ए. कारण लेंथ इंटू विड्थ इक्वल टू काय असतं? एरिया. आणि राहतं काय मग? फक्त एच. तो एच इथं राहिला. ओके, परत एकदा लक्ष घ्या. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. पण हे लेंथ इंटू विड्थ म्हटलं तर ते काय असतं? एरिया असतं. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होतं? ए इंटू एच. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला होतो? मग ते ए इंटू एच. असा काय होतं? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तयार होतो. मग आपण एक इक्वेशन नंबर हे 3, हे 2, ह्या 2मध्ये 3ची व्हॅल्यू ठेवून दिली, एमची व्हॅल्यू इथं ठेवली, एच ए काय होतं त्यात कॅन्सल होईल. मग राहीन काय? एच रो जी. एच रो जी हे त्याचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, चला हे लिहून घ्या पटकन, स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आणि मग पुन्हा आपण त्याबद्दल प्रॉब्लेम घेणार आहोत. पटकन काढा. ठीक आहे, चला आता याच्यावरती आपण काय घेऊ? प्रॉब्लेम घेऊ. हे मी रफ करतो. ठीक,
चल आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यामध्ये. अ स्विमर इज स्विमिंग. फॉर्म्युला कोणता आहे याच्यामध्ये? प्रेशर इक्वल टू एच रो जी. या फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला काय घ्यायचे, प्रॉब्लेम घ्यायचे. पटपट पटपट मी लिहितो इथे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. अ स्विमर is swimming in a pool at 60 meter below the surface of water. Below the surface of water, calculate the pressure on the swimmer due to water above. Due to the water above. इथे मग कंसामध्ये दिले पहा काय काय गिवन दिले पहा. नीट लक्ष द्या गिवनमध्ये. आता इकडे पहा प्रॉब्लेम नीट समजून घेऊ आपण अगदी. अ स्विमर इज स्विमिंग इन अ पूल. एक पोहणार आहे, त्याला आपण स्विमर म्हणू. ते का स्विमिंग पूलमध्ये पोहतोय. तर त्याची हाईट तिथे दिली पहा, किती हाईटनी तो पोहतोय. गिवन इक्वल टू हाईट दिली पहा किती, 60 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. सरफेस ऑफ वॉटर पासून किती मीटर खाली, 60 मीटर खाली तो काय करतोय, तो पोहतोय 60 मीटर. ज्याला पोहायचं नाद आहे त्याला माहीत असेल पहा काय ते. आता त्यानंतर मग काय दिले आपल्याला, मग आपल्याला जी एक माहीत असतं. जिथं दिलेलं नसेल जी तर तिथं घ्यायचं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि वॉटर आहे, वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहीत असते पहा. वॉटरची डेन्सिटी किती असते, हे किलोग्राममध्ये म्हटलं तर 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. एकदम सिंपल प्रॉब्लेम आता घेतोय आपण. किलोग्रॅम पर मीटर क्यूब कशामध्ये, ह्याच्या डेन्सिटी ह्याच्यामध्ये किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये एवढी राहते, ग्रॅममध्ये वेगळी राहील. तर ग्रॅमची पण मी तुम्हाला एक दिवशी देईन प्रॉब्लेम आल्यावर. तसा आपल्याला विचारले, प्रेशर विचारले. परत एकदा समजून घ्या काय काय सांगितलं पहा. अ स्विमर इज अ स्विमिंग इन द पूल ॲट 60 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. वॉटर सरफेस पासून एक स्विमर आहे, तो स्विमर 60 मीटर बिलो काय करतोय, पोहतोय. 60 मीटर बिलो काय करतोय, तो पोहतोय. बिलो द सरफेस ऑफ वॉटर कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू द वॉटर अबोव. मग आपल्याला काय करायचं, प्रेशर काढायचं. मग प्रेशरचा फॉर्म्युला पहा इथंच घेतला होता आपण. प्रेशर इक्वल टू एच रो जी. मग आपण ठेवून देऊ काय काय व्हॅल्यू आहेत त्याच्या. 60 इंटू रो किती आहे, मी आता तिथं सांगितलं 1000 इंटू 9.8. हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्याची व्हॅल्यू काय होते मिळते. त्याची व्हॅल्यू किती मिळेल पहा, सहसा सर्वसाधारणपणे 5.88 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर काय असणार आहे ती, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याला तुम्ही पास्कल पण लिहू शकता. ठीक आहे. हे होते आजचं सेक्शन होतं. याच्यामध्ये आजच्या सेक्शनमध्ये आपण प्रेशर पाहिलं, एक लिक्विड कॉलम त्या सिलेंडरवरती किती प्रेशर एक्झर्ट करतोय त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. तसे त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि त्या फॉर्म्युलाचा उपयोग, त्याचं ॲप्लिकेशन नेमकं कुठं होतं आहे ते आपण या प्रॉब्लेमद्वारे आपल्याला समजलं. ठीक आहे. स्विमर इज अ स्विमिंग इन अ पूल
वगैरे यावर ॲट 60 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. वॉटरच्या सरफेसपासून 60 मीटर ते खाली स्विमिंग करतो आहे, तर त्याच्यावर ते वॉटर सरफेस किती प्रमाणात प्रेशर एक्झर्ट करतं आहे असा तो प्रश्न, आणि त्या प्रश्नाचा ॲन्सर आपण इथं काढलेला आहे. ठीक आहे. बाकीचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सर्वांनी पाहायचे आहेत लेक्चर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. लाईक, सबस्क्राईब वगैरे वगैरे. कमेंट्स नाही केले तरी चालतील, पण या 2 गोष्टी करा. ठीक आहे. ओके. गुड नाईट. शुभरात्री.